दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे हे घटनास्थळी दाखल झालेत आणि कोपरगावमध्ये काळे आणि कोल्ह्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये घमासान बघायला मिळते। हरीश दिमोटे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। हरीश, काय अधिकची माहिती आहे? आपण जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये काळे आणि कोले यांची राजकीय जी लढाई आहे ही कायमच बघायला मिळते। विधानसभेमध्ये देखील हे एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतात। नंतर आपण जर बघितलं तर भाजप आणि याच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये हे दोघे जण आहेत आणि सत्तेमध्ये एकत्र असतानाही इथे मात्र नगरपालिका निवडणुकीमध्ये जे भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत, तर शिंदेची शिवसेना देखील या ठिकाणी स्वतंत्र लढते। कुठेतरी सगळ्यांचीच प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागली आहे। मात्र दुसरीकडे सकाळपासून भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद होत असल्याचं चित्र बघायला मिळतंय। कारण मतदारांवरती प्रभाव पाडल्याचा आरोप दोन्हीकडनं केला जातोय। सकाळीच एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्कीची घटना घडलेली असताना आता पुन्हा एकदा अशीच घटना 6 नंबर शाळा मतदान केंद्राजवळ घडली आहे, ज्या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांवरती घेऊन आले आणि मतदारांवरती प्रभाव आपण टाकून मतदान करून घेत असल्याचा आरोप खरं तर दोन्हीकडनं केला जातोय। मात्र या सगळ्या प्रकरणामुळं कोपरगावमध्ये सगळीकडे तणावपूर्ण परिस्थितीमध्ये सगळीकडे मतदान पार पडतंय आणि अनेक ठिकाणी वादाच्या घटना घडतायत। आमदार देखील आता या घटनास्थळी पोहोचलेले आहेत। त्यांची पत्नी देखील त्या ठिकाणी काही वेळापूर्वी ठाण मांडून बसलेली होती आणि कोण कोणाला हात लावतो मी बघते अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मग कुठेतरी भाजप आणि राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकांना भिडताना दिसत आहेत आणि वाद इथे जे आहेत ते विकोपाला जाताना बघायला मिळत आहेत। हरीश, या सगळ्यामध्ये पोलिसांची नेमकी काय भूमिका आहे? वातावरण शांत करण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत? नक्कीच पोलीस सकाळपासून अलर्ट आहे। सगळ्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त आहे। मात्र मोठ्या संख्येने जेव्हा कार्यकर्ते जमतात त्यावेळी एकमेकांमध्ये वाद सुरू झाल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतोय। पोलिसांनी या सकाळी देखील आणि आता देखील एक शांततेच्या मार्गाने त्यांना तिथून हटवलं आणि आता देखील त्यांनी जे तणाव पसरलेला होता तो शांत करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना आता त्या ठिकाणाहून बाजूला केलंय आणि आता शांतता आहे। पोलीस सगळीकडे अलर्ट आहेत आणि तणावपूर्ण वातावरणामध्ये कुठेतरी कोपरगावमध्ये मतदान सुरू आहे। हरीश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।